नमस्कार, मी विपुल जळगावकर, तुमचा ट्रेडर मित्र आणि ट्रेनर मेंटॉर फंडास बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. स्टॉक मार्केट खूप रिस्की आहे. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारल्याशिवाय अजिबात रिस्क घेऊ नका, नाहीतर सगळं खापर माझ्यावर फोडाल. मित्रांनो, मराठीत एक म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. बरं, असं केल्याने ना काही फुकट्यांचा जर फायदा होणार असेल ना तर हे ठीकच आहे. एकंदरीत काय, तर कोणावर विश्वास ठेवू नका आणि कोणावर अवलंबून तर मुळीच राहू नका. अशाच काहीच्या विघ्न संतोषी व्यक्तींमुळे ना हा युट्यूब चॅनलवरती ना बरंच दुर्लक्ष झालंय. पण पुढे मात्र होणार नाही याची मी नक्की तुम्हाला खात्री देतो. आणि हे असंच बोलत नाहीये, मी खरंच सांगतोय मित्रांनो. बरं, आपले अनालिसिसचे व्हिडिओ एकदम भारी असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि हा तुम्हाला चांगला अनुभव आहे. पण अजून एक जबरदस्त बातमी आहे ना तुम्हाला शेवटी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायला लागणार आहे. आणि आज आहे मित्रांनो 1 मे 2025, म्हणजेच महाराष्ट्र दिन. आणि रिबूट आणि रिस्टार्ट करूयात आणि आपले स्टॉक मार्केटचे रिलेटेड नवनवीन व्हिडिओज, इंडेक्सचे अनालिसिस आणि स्टॉकचे अनालिसिस यांना आपण सुरुवात करूयात. तर मित्रांनो, उद्या आहे 2 मे. निफ्टी 50 आणि बँक निफ्टीचा टॉप डाऊन अनालिसिस काय म्हणतोय ते आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं ना तर निफ्टी 50 21,743च्या सपोर्ट नंतर एकदम बुलिश कडक मध्ये बाउन्स झाली आणि ही इम्पल्स वेव्ह आहे ना 24,457चा रेजिस्टन्स घेऊन आणि 23,847च्या सपोर्टच्या मध्ये आहे ना कुठेतरी ओव्हरऑल एक 610 पॉईंटच्या रेंज मध्ये आहे ना ट्रेड करते. मित्रांनो, माझा अंदाज काय सांगतो हे तर मी तुम्हाला सांगणार आहे, पण तुमचा अंदाज काय आहे ना, हा आपला अंदाज काय आहे हे मला कमेंट करून कळलं तर चालेल. बरं, 29 एप्रिलला आहे ना मित्रांनो आणि 30 एप्रिलच्या दोन कॅन्डल जर बघितल्या ना तर या काइंड ऑफ आहे ना डोजी आहेत मित्रांनो. सो डोजी म्हणजे काय, तर इनडिसिजन. बरं, 28 एप्रिलचं आहे ना स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल नंतर आहे ना दोन डोजी कॅन्डल. ऍडिशनली 30 एप्रिलची जर लॉंग लेग डोजी जर बघितली आपण तर यात आहे ना आपल्याला बुल पॉवर कुठेतरी व्यवस्थितपणे जाणवते, दिसते. ही कॅन्डल सायकोलॉजी आहे मित्रांनो. ही कशी अंडरस्टँड करायची याच्यासाठी तुम्हाला मला फॉलो करायला लागणार आहे. बरं, इतक्या वर्षापासूनचा जो मार्केटचा माझा अनुभव आहे ना, तर मला विचारलात ना तर 24,457चा हा 24,457चा जर हाय ब्रेक झाला तर वी मे सी फर्स्ट टार्गेट ऑफ 24,600. त्यानंतर आहे ना मित्रांनो इमिडिएट रेजिस्टन्स आहे 24,792चा. हा झाला आपला डेली टाइम फ्रेमचा व्ह्यू. बर, आवरली वरती काय आहे, तर फोर्थ वेव्ह जो कन्सॉलिडेशन आहे ना कुठेतरी संपलाय. 50 MA सपोर्ट वरती आहे ना एक छान बुलिश कॅन्डल स्टिकचं वेपन आहे. मित्रांनो, तुम्हाला हे ओळखता येतं का? बरं, बघूया तुम्हाला ओळखता येतं का. आणि ओळखता येत असेल ना तर नक्की कमेंट करा आणि मला कळवा. बरं, सो मुव्हिंग ऍव्हरेज आपण जर पाहिला तर 50 MA सपोर्ट नंतर आहे ना फिफ्थ वेव्हचे वारे कुठेतरी क्लिअर कट दिसत आहेत. बिकॉज आय कॅन सी सेकंड वेव्ह कन्सॉलिडेशन, बट ओव्हरऑल 600 पॉइंट इज अ रेंज आणि त्याचा ब्रेकआउट नंतरच आपल्याला हे बघायला मिळणार आहे. सो हा झाला आवरली वरचा अनालिसिस. बरं, 15 मिनिट वरती काय बघायला मिळतंय, तर पहिलं तर 24,450 आणि 24,350 हे एक 100 पॉइंट जे रेंज आहे ना यामध्ये आहेत ना हे बियर्स एकदम पॉवरफुल आहेत. म्हणजे जवळ आहे ना 10 ते 11 वेळेला रेजिस्टन्स टेस्ट केला मित्रांनो. पण 29 एप्रिल 3:30ची जर कॅन्डल बघितली ना तर दॅट इज अ स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल. लॉंग कन्सॉलिडेशनचा इमिडिएट सपोर्ट ब्रेकडाऊन केलाय. पण खरं पाहताय ना 24,200 इज अगेन अ सायकोलॉजिकल सपोर्ट. सो इफ, नीट आहे का मी काय सांगतोय, इट इज अ टिप ऑफ द डे. सो इफ टुमोरो 24,200 टूटा तो 24,000 तक जग छूटा. बरं, 24,000 वरती आहे ना बुल शुड टेक ऍक्शन्स. आय एम प्रिटी शुअर अबाउट इट. कारण 2400 इज अगेन सायकोलॉजिकल इम्पल्स बाईंग मूव्ह येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. हे एकदम व्यवस्थित प्रेडिक्ट करा तुमच्या अभ्यासानुसार किंवा तुमच्या आत्ताच्या अंदाजानुसार. ओव्हरऑल आहे ना मित्रांनो निफ्टी 50च्या डिटेल्ड अनालिसिस नंतर आहे ना मी बँक निफ्टीमध्ये ना तुमचा अजिबात वेळ घालवणार नाही आणि तुम्हाला अजिबात बोर करणार नाहीये. फक्त डेलीवरचा व्ह्यू बिल्डिंग काय आहे ना तेवढंच येतो. डेली टाइम फ्रेम वरती थर्ड वेव्ह, सॉरी माफ करा, डेली टाइम फ्रेम वरती थर्ड वेव्ह संपून आहे ना
फोर्थ वेव्हचं करेक्शन सुरू झालंय आणि हॉरिझॉन्टल करेक्शन आहे ना, हे दिसतंय जवळजवळ 56,097 टू 54,176 आणि डिसेंडिंग वेज पॅटर्न दिसतोय मित्रांनो, त्याची कुठेतरी चाहूल आहे. सो हे सगळं पाहिलं ना, तर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे नवरा बायको मधलं भांडण. बरं, हे झाल्यानंतर आहे ना, एकाचं तोंड पूर्वेला तर दुसऱ्याचं तोंड पश्चिमेला असतं. मित्रांनो, निफ्टी फिफ्टी पण आणि बँक निफ्टी पण आहे ना, काहीतरी असंच आहे. सो ट्रेडर म्हणून आहे ना, आपण इससे लंबा रहेगा भाई. का? कारण याच्यामध्ये ना विनाकारण आपले पैसे जाणार आहेत, याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. बरं, आता येऊया त्या एका छानशा बातमीकडे. एक ट्रेनर या नात्याने आहे ना मित्रांनो, 11 वर्षाच्या शर्वला भेटून मला खरंच खूप आनंद झालाय. कोणते शिक्षण घ्यायला आहे ना मित्रांनो, वयाची मर्यादा नसते, हे मात्र मला एकदम व्यवस्थित परवाच्या दिवशी कळलंय. बरं, वयाच्या 40ला पण जे आलेत ना आणि जे म्हणतात, रडत असतात नुसते, आम्हाला जमत नाही, आम्हाला खूप भीती वाटते सर, हे कसं होणार सर, हे एवढं टेक्निकल आहे. त्यांना आहे ना एकच सांगणं आहे माझं, फक्त दिवसातला 1 तास काढा, अभ्यास करा, शिका आणि तुमचे जर प्रश्न असतील ना तर ते परत विचारा, मी आहे उत्तर द्यायला. बरं, काहींना वाटतं ट्रेडर असल्याचा माज आहे मला. हो हो, आहे माज मला. अशांना आहे ना नाकावर टिचून सांगायचंय की मी माज करतो, कारण मी सुपर ट्रेडर विपुल जळगावकर म्हणतात मला. बरं, मला आहे ना माझ्या एज्युकेशनचा, अनुभवाचा आणि सातत्याने करत असलेल्या मेहनतीचा कधी कधी आहे ना हा विषय भरकटतो, पण ठीक आहे. काय काय सॉरी, काही विघ्न संतोषी लोक सायकोलॉजी बिघडवतात आणि काहीशी वाट चुकवतात. पैसे तर पैसे खर्च होतात, पण मेहनत मात्र आपण सोडायची नाही. परत शून्यातून सगळ्या गोष्टी सुरुवात करायच्या. तर मित्रांनो, थोड्याशा काय म्हणतो ज्ञानानंतर आपण आपल्या टॉपिक कडे येऊयात परत. हा होता आपला उद्याचा म्हणजे 2 मे 2025 साठीचा निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस. बरं, मी ज्या इंटरेस्टने, इंटिग्रिटीने स्टॉक मार्केटचा अभ्यास करतो ना, तसं तुम्हाला करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या डिटेल्स वरती कनेक्ट करा आणि प्लीज लर्निंग कडे लक्ष द्या. चलो बाय बाय, इट्स टाइम टू साइन ऑफ. थँक यू.